Okay, like can I know how many students are there in this presentation now? Okay, great, great, sir. Let me just give a short introduction about myself. As sir has already informed you, my name is Ritesh G. Rangari. I am basically from Nagpur only, very close to Sakuli, and I have been working at Raipur location from like more than 4 years at the position of deputy manager, and I look after the scheme of government of India in the department, wherein our sole motto is to promote and develop MSME sector in the country. Should I continue in English only, sir, or Hindi and Marathi also? ओके ओके, ग्रेट ग्रेट सर. तो सबसे पहले हम लोग जान लेंगे जो डिपार्टमेंट है बेसिकली काम क्या करता है. हमारा जो डिपार्टमेंट है इसका सोल मोटो है टू प्रमोट एमएसएमई सेक्टर इन दी कंट्री. अब होता कैसा है कि माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस जो है अलग अलग यूनिट की अलग अलग रिक्वायरमेंट होती है. तो हमारा जो डिपार्टमेंट है, हमारे पास भी स्कीम होती है जिसमें प्रमोशनल स्कीम भी है, मार्केटिंग सपोर्ट का स्कीम भी है, फाइनेंशियल सपोर्ट का स्कीम भी है. तो जैसे जैसे किसी भी यूनिट को कुछ भी जरूरत जैसे होता है ना, तो अकॉर्डिंगली फिर वो हमारे पास में आके कंसल्ट करके हम स्कीम के ऊपर म्यूचुअली काम करते हैं और ट्राई करते हैं कि यूनिट्स को जो है मैक्सिमम उसमें बेनिफिट उठा सके. तो जैसे कि अभी आप कॉलेज स्टूडेंट है तो आपको जैसे एक होता है कि नहीं, अभी हम लोग पढ़ाई कर रहे हैं, पढ़ाई करने करने काफी लोग को ऐसा लगता भी होगा कि हमें उद्यम बनना है. और आजकल आप लोगों को जान की खुशी भी होंगी कि काफी सारे जो गवर्नमेंट के डिपार्टमेंट है और गवर्नमेंट भी ये चाह रही है कि मैक्सिमम जो बच्चे हैं एंटरप्रेन्योरशिप की ओर आकर्षित हो, अपना खुद का बिजनेस यूनिट रन अप करे, इससे ज्यादा से ज्यादा लोगों को जो है वो जॉब क्रिएशन की ओर ले पाए. तर आपण आता जाऊया साईटकडे. ठीक आहे, सेकंड स्लाइड सर, नेक्स्ट स्लाइड. तर याच्यामध्ये आपण हे बघतोय की विजन आणि मिशन काय आहे आमचं, जे डिपार्टमेंट आहे आमचं. आमचं मिशन तेच आहे की जे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहे, ज्याला आपण एमएसएमई म्हणतो, त्याला आपण कसं काय डेव्हलप करू शकतो. त्यामध्ये मार्केटिंग सपोर्ट असो किंवा टेक्नॉलॉजी सपोर्ट असो किंवा फायनान्शियल सपोर्ट असतो, असे वेगळे वेगळे सपोर्ट देऊन आम्ही त्यांना मोठं करायचं, त्याला डेव्हलप करायचं आम्ही कार्य करतो. आमचं विजन पण असंच आहे की आम्हाला एक प्रीमियम ऑर्गनायझेशन असं बनायचं आहे जे जेणेकरून एमएसएमई सेक्टरला आम्ही डेव्हलपमेंटला आम्ही प्रोत्साहन करू शकू. नेक्स्ट स्लाइड सर. बघा, याच्याने आपल्याला एक रफ आयडिया येईल की बेसिकली एनएसआयसी ऍज अ होल कशी काय काम करते. एनएसआयसी हा जो डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये राष्ट्रीय लघुउद्योग निगम असं म्हणतो, हा बेसिकली डिपार्टमेंट आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई, ज्याला आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय पण असं म्हणतो. आपले जे आधी जे आपले जे हे होते कॅबिनेट मिनिस्टर ते नितीन गडकरी साहेब होते, जे नागपूरचेच होते. आता सध्या जे आपले कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते नारायण राणे साहेब आहेत, जे मिनिस्टर ऑफ एमएसएमईला हेड करतात आणि त्यांच्या आतमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. त्यातलंच आमचं एक डिपार्टमेंट एनएसआयसी म्हणून आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की मेन आमचं असतं कुठला पण डिपार्टमेंट असेल ना, त्यांचे कसं हेड ऑफिस, आमचे हेड ऑफिस दिल्लीला आहे, त्याच्यात आतमध्ये असतात झोनल ऑफिसेस आणि बाकीचे एनटीएफसी वगैरे पण असतात. आणि आता जे आपण हे प्रेझेंटेशन सुरू केलं आहे, आपण सुरू केलं फ्रॉम ब्रांच ऑफिस रायपूर. रायपूर हे छत्तीसगडचं कॅपिटल आहे, इथनं आपण हा प्रेझेंटेशन सुरू केलेलं आहे. त्याशिवाय आमचे काही सब ऑफिस पण असतात. जसं की पुष्कळदा आपण बघतो की एक कुठे लहान ठिकाण आहे जिथे जास्त डेव्हलपमेंट वगैरे नाही आहे, बट असं आम्हाला डिपार्टमेंटला असं वाटते की जर इथे आपण एक लहान ऑफिस सुरू केलं तर याच्याने भरपूर लोकांना जे आहे प्रोत्साहन भेटेल आणि लोक एमएसएमईला वगैरे डेव्हलप करतील त्याच्यामध्ये. तर मग आम्ही काय करतोय, तिथे एक लहान ऑफिस पण सुरू करतोय, ज्याला आपण सब ऑफिस असं म्हणतात. आणि आमचे जे जवळपास मोर दॅन 700 प्रोफेशनल आम्ही काम करतोय या डिपार्टमेंटमध्ये. नेक्स्ट सर, नेक्स्ट स्लाइड. याच्यानंतर जी स्लाइड आहे, याच्यामध्ये जसं की आपण बघतो की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा सर्व्हिसेस मध्ये एमएसएमई आपण कशाला म्हणतो. आधी जे असं आपण बघितलं, आधी कसं व्हायचं की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसला वेगळे वेगळे गव्हर्नमेंट वगैरे डिफाईन करत होते. पण आता कसं झालं, विथ इमिडिएट इफेक्ट 2020
त्यानंतर कसं झालं की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसला दोघं पण एकच स्कीम लागू झालेले आहेत. दोघांचे डेफिनेशन सेम झालेले आहेत. आता मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस त्याच्यामध्ये असं काही वेगळ्या याच्याने पण त्याला बदलत नाही. आपण असं बघतो की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस हे एकच ऍक्टिव्हिटी आहे बेसिकली, म्हणजे एका प्रकारची त्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. आणि पुष्कळदा आपल्याला प्रश्न येते आपल्याला की आपण खूपदा ऐकतो एमएसएमई एमएसएमई, बट एमएसएमई ची डेफिनेशन काय आहे? कुठल्या कंपनीला आपण एमएसएमई म्हणू? काही काही लार्ज पण आपण युनिट वगैरे बघता, बरोबर आहे. तर डेफिनेशनसाठी जे गव्हर्नमेंटची डेफिनेशन आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एमएसएमई डिफाईन करायला 2 क्रायटेरिया याच्यामध्ये म्हटलेलं आहे. जसं एक आहे आपलं की तुमच्याकडे जे प्लांट अँड मशिनरी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, आणि त्याशिवाय तुमचं टर्नओव्हर किती आहे. हे 2 क्रायटेरिया याच्यामध्ये मेन सरकारने लक्षात घेतलेले आहेत. आणि यामध्ये आपण जर बघू तर मायक्रोची डेफिनेशन अशी आहे की ज्या अशी कुठली पण कंपनी, मग ते मॅन्युफॅक्चरिंग असू दे की सर्व्हिस असू दे, ज्याचं प्लांट अँड इक्विपमेंट किंवा मशिनरीची व्हॅल्यू लेस दॅन 1 करोड आहे आणि त्यांचे टर्नओव्हर जे आहे, सालाना टर्नओव्हर जे आहे 5 करोडचं कमी आहे, त्याला आपण बोलू शकतो मायक्रो एंटरप्राइजेस. नंतर ज्या कंपनीची जे टर्नओव्हर आहे मोर दॅन 50 करोड आहे आणि प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू मोर दॅन 10 करोड आहे, त्याला आपण म्हणतो स्मॉल एंटरप्राइजेस. आणि सिमिलरली ज्या कंपनीची टर्नओव्हर मोर दॅन 250 बिलो 250 सीआर आहे आणि ज्यांची प्लांट अँड मशिनरीची इक्विपमेंटची जी व्हॅल्यू आहे बिलो 50 सीआर आहे, त्याला आपण म्हणतो मीडियम एंटरप्राइजेस. तर ह्यामध्ये जे आम्ही क्रायटेरिया गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी आणि अॅन्युअल टर्नओव्हर, हे दोघे क्रायटेरिया जी कंपनी मीट करेल त्यालाच आपण एमएसएमई म्हणू शकतो. मी परत रिपीट केली, मायक्रोला लेस दॅन 1 करोड आणि 5 करोड टर्नओव्हर, स्मॉलला लेस दॅन 10 करोड प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आणि लेस दॅन 50 करोड स्मॉलची स्मॉल एंटरप्राइज, आणि मीडियम एंटरप्राइजला लेस दॅन 50 करोड प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू हवी आहे आणि लेस दॅन 250 करोड ही टर्नओव्हर पाहिजे, अॅन्युअल टर्नओव्हर. हे पण सगळ्यांना लक्षात आलेलं आहे, सगळं क्लिअर आहे? स्टुडंट्सला ऐकू येते? क्लिअर आहे तुम्हाला? येस सर. ओके ओके, ठीक आहे. फक्त मला एका स्टुडंटचा आवाज आला असं वाटतं, फक्त एकच स्टुडंट ऐकून राहील. येत आहे सर. येत आहे ना? सर ठीक आहे ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे. हा, आता याच्यानंतर सर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. हा, आता जर आपण जेव्हा पण आपल्याला वाटतं की आपल्याला कुठली नवीन कंपनी वगैरे सुरू करायची आहे, तर बेसिकली आपलं आता हे कसं प्रेझेंटेशन होत आहे, ऑनलाईन होत आहे, ठीक आहे. तर त्यामुळे इतक्या इंटरॅक्टिव्ह नाही होत आहे, तरी पण मी तुम्हाला करप आयडिया देत जाईल सगळ्या गोष्टींची. जेव्हा पण आपण कुठलं पण एखादी उद्योग असं वाटतं की आपल्याला लावायचा आहे, एखादी कुठली पण मॅन्युफॅक्चरिंग असू दे की सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्याला कुठली पण कंपनी सुरुवात करायची आहे, तर त्याला बेसिकली 4 गोष्टींची गरज असते ज्याच्यामध्ये आपण सपोर्ट देतो. एक असतं मार्केटिंग सपोर्ट. मार्केटिंग सपोर्ट म्हणजे कसं की जे पण आपण काही पण गोष्टी आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार किंवा सर्व्हिस वगैरे आपण प्रोव्हाइड करणार, तर लोकांना मार्केटिंगमुळे हे माहीत पडते की एखादी कंपनी एक्झॅक्टली काय काम करते. भरपूर आपण कंपनीची नेहमी ऍड वगैरे बघतो, आपण पेपरामध्ये पण ऍड वगैरे येते. ते ऍड बेसिकली इज द पार्ट ऑफ मार्केटिंग. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की त्याचा सोल मोठं असते की जे पण कंपनी काम करते आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मार्केटिंग सपोर्ट आपण देतो. ते कसं देतो आपण समोर बघूया. त्याशिवाय आजच्या डेटला कसं असतं की क्रेडिट हा फार महत्वाचा एक मुद्दा असतो. क्रेडिट म्हणजे एखादी जर कंपनी तुम्हाला लावायची आहे, तुम्हाला पैसे लागतीलच, बिना पैशांचं काही काम होणारच नाही, बरोबर. तर क्रेडिटसाठी पण आमचे स्कीम आहेत जे आपण समोर बघूया. त्याशिवाय टेक्नॉलॉजी सपोर्ट पण आम्ही करतोय. आणि इन्फॉर्मेशन, जसं आजचा जो काळ आहे याच्यामध्ये सगळं इन्फॉर्मेशनचा खेळ असं म्हणतात. आजच्या घडीला इन्फॉर्मेशन प्रॉपर वेळेला एका ठिकाणी पोहोचणे फार महत्वाची आहे. कधी कधी असं असतं की गव्हर्नमेंट खूप खरेदी वगैरे सामान करते, पण गव्हर्नमेंट टेंडर वगैरे काढते. जर एखादी कंपनीला टेंडरची जर इन्फॉर्मेशन आहे तर ते प्रॉपरली त्याच्यामध्ये भरून ते काम करू शकतात. पण जर एखाद्या कंपनीला ही टेंडरची इन्फॉर्मेशन नाही भेटली तर त्यांच्या हाताने हा टेंडर लॉस होऊन जाणार. तर त्यामुळे आजच्या घटकेला इन्फॉर्मेशन प्रॉपरली एका वेळेत पोहोचली पाहिजे, हे फार महत्वाचं गोष्टी आहे कुठल्या पण उद्योगाला आणि उद्योग जगाला. तर त्यामुळे इन्फॉर्मेशन पण सपोर्ट आपण सगळे देतो. तर आपण समोर बघूया की हे सगळ्यामध्ये आपण काय काय एक्झॅक्टली देतो सपोर्ट मध्ये. नेक्स्ट स्लाइड सर. हा,
आता कसं असतं, मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो की हे कसं काय काम करतात. जेव्हा पण आपण काही पण कंपनी लावाल, आपण काही ना काही मॅन्युफॅक्चरिंग करणार किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करणार, बरोबर. तर ते तुम्ही कोणाला सप्लाय करणार, आयदर गव्हर्नमेंट सेक्टरला सप्लाय करणार किंवा प्रायव्हेट सेक्टरला सप्लाय करणार, बरोबर. त्याशिवाय तिसरं काय ऑप्शन आहे का आपल्याकडे? नाही, बरोबर. तर जेव्हा पण गव्हर्नमेंट बाईंग करते, आता जर बघू आपण, तर गव्हर्नमेंट कितीतरी लाख कोटीचं गव्हर्नमेंट जे बाईंग करतोय. तर गव्हर्नमेंट जेव्हा आपण कुठले गव्हर्नमेंटचे टेंडर वगैरे निघतात, हे तुम्हाला थोडंसं आता कठीण वाटेल, मी समजू शकतो की आपण आता शाळेचे स्टुडंट्स वगैरे आहेत, पण तरी रफ आयडिया आपण घेऊन घ्यावी. तर कसं असतं की जेव्हा पण गव्हर्नमेंट कुठलं पण म्हणजे काही पण खरेदी करते, जनरली ते टेंडर काढतात. तर टेंडरमध्ये जो आपण पार्टिसिपेट करू ना, तर तिथे काही पैसे तुम्हाला द्यायला लागतात, ज्याला आपण ईएमडी म्हणतो, अनएक्सपेक्टेड डिपॉझिट. फॉर एक्झाम्पल, याची तुमची शाळा आहे, बरोबर आहे, तुमचं कॉलेज वगैरे असेल. जर कॉलेजला असं वाटते की नाही आपल्याला आता अलमिरा घ्यायच्या 2-3, बरोबर आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेज काय करते की ती टेंडर वगैरे काढेल आणि टेंडरच्या ह्याच्यानी काय करतात, ती अलमिरा वगैरे ते घेतील, बरोबर आहे. तर जेव्हा पण अलमिरा विक्रेता तुमच्याकडे येईल की सर तुम्ही आमच्याकडे माल घेऊ शकता, तर तुमचं कॉलेज काय करेल की ठीक आहे, तुम्ही अलमिरा मला सप्लाय करा, बट तुम्ही जे आहे काही पैसे जे आहेत ईएमडीच्या स्वरूपात तुम्ही जमा करा, जेणेकरून तुमच्या कॉलेजला ही खात्री असेल की ही जी अलमिरा सप्लाय करतील ते छान क्वालिटीचे असतील, ते छान टिकतील वगैरे, पण त्याच्यामध्ये बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे नाही होतील. ही जी अमाऊंट असते, ज्याला आपण ईएमडी म्हणतो, ती जवळपास 3 ते 5% असते. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 1 कोटीचा जर तुम्ही टेंडर मध्ये पार्टिसिपेट करताय, तर 3 ते 5 लाख रुपये तुम्हाला तिथे जमा करावे लागतात. तर ह्यामध्ये कसं आहे की जर तुमच्याकडे आमच्या डिपार्टमेंटचे सर्टिफिकेट आहे, तर तुम्हाला हे पैसे कुठे पण द्यायची गरज नाही, तुम्हाला पैसे कुठे भरायची गरज नाही. तर हे पैसे तुमच्याकडेच वाचतील आणि हे जे पैसे तुम्ही बाकी ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तर त्यामुळे ही गव्हर्नमेंटनी स्कीम ठेवलेली आहे. ते याच्या आधी कसं होतं की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राला कुठलं, नागपूरला एखादी पीएसयू वगैरे आहे, त्याच्या नागपूरला माहिती कुठला पीएसयू आहे, कुणाला आयडिया आहे का मुलांना? नागपूरला कुठला पीएसयू आहे, तुम्हाला आयडिया आहे? नो सर. कोणाला पण आयडिया नाही? भूषण, पायल, आंचल? नो सर. अच्छा अच्छा अच्छा. बाकी काही डिपार्टमेंट वगैरे आयडिया तुम्हाला? डब्ल्यूसीएल वगैरे ऐकलं कधी नाव? येस सर, ऐकलं. हो सर. हा, ऐकलं ना. तर डब्ल्यूसीएल वगैरे पण तसं आहे, गव्हर्नमेंटचे म्हणजे डिपार्टमेंट असं आपण बोलू शकतो. डब्ल्यूसीएल आहे, त्याशिवाय बाकीचे पण आपले आहेत. आता जर तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे भरपूर पीएसयू वगैरे आहेत. त्यामध्ये नागपूर साईडला तर फूड म्हणजे डब्ल्यूसीएल झालं, आपलं एनटीपीसी वगैरे झालं. एनटीपीसी जे पण पॉवर प्लांट्स आणि त्यांचे अधिकारी पण आपल्याकडे बसतात तिकडे नागपूरला वगैरे. ठीक आहे. तर हे कसे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जॉब पण काही घेतील ना, हे टेंडरच्या मार्फतच घेतात. तर कुठल्या पण युनिटला इथे सप्लाय करायचं आहे, तर त्याला ईएमडी द्यावं लागेल. परंतु जर त्यांच्याकडे आपलं सर्टिफिकेट आहे, तर त्याचे पैसे वाचतील. तर बेसिकली ह्या स्कीमचं हेच बेनिफिट आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण कधी आपल्याला लॉंग टर्म मध्ये वाटेल की नाही मला छोटस एखादी उद्योग मला टाकायचा आहे, मला आंतरप्रदेशमध्ये मला जायचं आहे, तर आपण याचं सर्टिफिकेशन घ्यावं. सर्टिफिकेशन बेनिफिट मला भरपूर भेटतील. सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कुठे पण सप्लाय करू शकता, कुठल्या पण सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आणि कुठल्या पण म्हणजे मिनिस्ट्रीला, आणि आपल्याला जे एमडी याच्यामध्ये लागणार नाही. आणि ही जी स्कीम आहे ही ऍप्लिकेबल आहे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस साठी. ठीक आहे सर, नेक्स्ट स्लाइड. हा, तर ही जी स्लाइड आहे ही खूप कामाची स्लाइड आहे आता. ठीक आहे. आतापर्यंत कसं असायचं की जर एखादी डिपार्टमेंटला काही वस्तू घ्यायची आहे, बरोबर आहे, तर जे लार्ज प्लेयर असतात, खूप मोठे मोठे कंपन्या पण असतात, कमिस वगैरे आपल्याला ऐकलं असणार, जसं महिंद्रा मंदिर झाली फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. अशा खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत, बरोबर. तर कसं असायचे, जेव्हा पण काही गव्हर्नमेंटला काही पण खरेदी करायची असती ना, ही मोठ्या मोठ्या कंपनी त्यामध्ये पार्टिसिपेट करणार. तर जनरली आपण बघणार की जे मोठ्या कंपनीचा जे रेट असतो ना, ते थोडंसं कमी असतो, आणि जे लहान कंपनीचा जास्त थोडासा रेट जास्त असतो. तर कोणी सांगू शकेल का की जे मोठे कंपनीज वगैरे जे आहेत त्यांच्या मालाचे रेट थोडेसे कमी असतात आणि लहान कंपन्यांचे रेट जास्त असतात, असं का असतं? ते बल्क मध्ये ऑर्डर परचेस करतात. बरोबर. काय ना नरेश, ना अगं तुझं? येस सर. नरेश, खूप छान बोलला तू. जेव्हा पण कसं असतं की आपण जेव्हा क्वांटिटी आपण जास्त काही पण मॅन्युफॅक्चरिंग करतो, बरोबर आहे,
तर जास्त लॉटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यामुळे कसं असते की त्याची व्हॅल्यू थोडंसं कमी होते, त्याची जे प्राइस ऑटोमॅटिकली कमी होते. आपण सिम्पल बघा की जेव्हा आपण मार्केटला पण जातो काही पण घ्यायला, एक गोष्टी काय घेऊ आपण तर कोणी काही रेट कमी करणार नाही. पण तुम्ही म्हणाल की नाही मला 100 पाहिजे, 100 युनिट्स, तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही निगोशिएट पण करू शकता प्रॉपरली, बरोबर आहे. तर तसंच याच्यामध्ये पण होत होतं. गव्हर्नमेंटने असं बघितलं की जेव्हा पण कुठले टेंडर येत आहेत, सगळे टेंडर म्हणजे मोठ्या मोठ्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करतात, त्यांना सगळं ऑर्डर भेटत आहेत. तर त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक प्रोक्युरमेंट पॉलिसी अशी काढलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की जे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, मिनिस्ट्रीज, कुठला पण विभाग काही पण खरेदी करेल त्याच्यातलं 25% जे आहे त्यांनी हे प्रोक्युरमेंट केलंच पाहिजे फ्रॉम MSME, मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. आणि त्याच्यामध्ये पण 4% जे आहे ते त्यांनी खरेदी केलं पाहिजे फ्रॉम शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब एंटरप्राइजेस. आणि त्याशिवाय 3% हे त्यांनी खरेदी केलं पाहिजे फ्रॉम वुमन एंटरप्रिनर्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलं 25% फ्रॉम मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. म्हणजे याचा मतलब काय झालं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे PSU आहे त्यांना कंपल्शन झालं की जर फॉर एक्झाम्पल ते 100 कोटीचा माल एका वर्षीला घेत आहेत तर तिथला 25 कोटीचा माल त्यांनी घ्यायचा फ्रॉम मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. 4% तसे त्यांना म्हणजे प्रोक्यूर करायचे फ्रॉम शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब एंटरप्राइज करणं, आणि 3% फ्रॉम वुमन एंटरप्रिनर्स. तर आजच्या प्रेझेंटेशनला जे काही आपले SC ST चे असतील बांधव असतील किंवा आपले काही वुमन एंटरप्रिनर्स वगैरे असतील भावी, इथे किती मुली असतील सध्या आपल्या प्रेझेंटेशनला? आपल्या प्रेझेंटेशनला सध्या किती मुली आहेत? ओके. तर आजची ही घडी आहे, जसं आपण म्हणतो ना की आजची घडी एक्झॅक्टली परफेक्ट घडी आहे. एखादी कुठली पण म्हणजे लेडी असेल, एखादी कुठली पण ताई असेल, वहिनी असेल, की एखादी कुठला स्टुडंट असेल ज्याला असं वाटतं की मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे किंवा मला कुठला पण काही पण सुरू करायची आहे, तर हे एकदम उत्तम वेळ आहे. कारण गव्हर्नमेंटची पण दिशानिर्देश सगळ्या डिपार्टमेंटला देऊन दिलेले आहेत की 3% जे आहे कमीत कमी ते त्यांना प्रोक्युरमेंट करायचं का वुमन एंटरप्रेन्योर्स. पण आता म्हणजे आपण डेटा वगैरे बघाल तर हा जो कोटा फुलफिल होत नाही आहे. बरेचदा आम्हाला कुठल्या पण म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या आम्हाला मेल येतात की आम्हाला ही अमुक अमुक गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत पण आम्हाला सप्लायर भेटत नाही आहेत. आम्हाला काही नटबोल्ट घ्यायचे आहेत, टॉवेल घ्यायचं, काही पण गोष्टी घ्यायच्या आहेत पण आम्हाला सप्लायर भेटत नाही आहेत, स्पेशली वुमन एंटरप्रेन्योर्स वगैरे. तर त्यामुळे मला असं वाटत इच्छितो की जितके पण आपले आता स्टुडंट असतील, मुली स्टुडंट वगैरे असतील, यांनी डेफिनेटली आता जी स्कीम सुरू आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची याचा आपण लाभ घ्यावे. आणि आपल्या इथं छोटा मोठा काही पण का असू दे ना त्याला आपण त्याच्यामध्ये एक सुरू करून मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये असू दे सुरू करून आपण याचे बेनिफिट घेऊ शकतो छानपैकी. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. हा, आता हे बघा याच्यामध्ये आणखी गव्हर्नमेंटनी म्हटलेलं आहे की फॉर एक्झाम्पल जर गव्हर्नमेंटनी काही पण टेंडर वगैरे काढलं की त्यांना काही पण गोष्टी घ्यायची आहेत, ठीक आहे. जर लार्ज वाला ऍक्च्युली कोट करतोय 115 रुपये, ठीक आहे, आणि आपलं मायक्रोस्मॉल वाला जर कोट करतोय फॉर एक्झाम्पल 130 रुपये. हे झालं कसं की जे लार्ज वाल्यांची ज्या रेट कमी आहे, आपल्या मायक्रोस्मॉल वाल्यांचा रेट जास्त आहे. नॉर्मल कंडिशनला काय होत होतं आधी की ज्याचा रेट कमी आहे त्याच्याकडनं गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट प्रोक्युरमेंट करून घ्यायचे. पण आजच्या घडीला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की जर MSME, मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसचे रेट जरी जास्त असतील तरी पण त्यांना जे आहे एक चान्स देऊ शकतात विकत घेण्याचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं 100 रुपये फॉर एक्झाम्पल यांच्याकडे असं लार्ज एंटरप्राइजेसचं आणि मायक्रो स्मॉलचा 110 रुपये. तरी गव्हर्नमेंट असं म्हटलेलं आहे की जे मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस आहे त्यांच्याकडूनच गव्हर्नमेंट ही घेईल जे पण माल त्यांना पाहिजे असं. तर याच्यामध्ये 15% पर्यंतचं आहे त्यांनी डिफरन्स अलाव केलेला आहे. 100 फॉर एक्झाम्पल लार्ज, 115 रुपये पर्यंत मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस जर असतं तरी त्यांना एक चान्स भेटेल की तुम्ही बा हे रेट वगैरे मॅच करून कमी करून तुम्ही सप्लाय करू शकता. याच्या आधी असं होत नव्हतं, पण आता हे सगळं लागू झालेलं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. स्क्रीनशॉट आहे जस्ट फॉर रेफरन्स. नेक्स्ट स्लाइड सर. सिमिलर कन्सोर्शियम टेंडर मार्केटिंग स्कीम पण आहे आमची. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की जर तुम्ही कुठे सप्लाय कराल गव्हर्नमेंट वगैरे मध्ये आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठला क्रायटेरिया वगैरे मॅच करत नाही या तर तुम्ही आमच्याकडे पण येऊ शकता डिपार्टमेंटकडे आणि आम्ही
तुमच्यासाठी आम्ही टेंडरमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. एक फॉर्म करून जाय ना, याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. याच्यावर जास्त टेक्निकल स्कीम आहे, तर तुम्हाला सध्या एकदम अशी कामात येणार नाही. नंतर तुम्हाला वाटेल तर आपण याच्यावर नेक्स्ट वर्क करू आपण. नेक्स्ट सर, नेक्स्ट स्लाइड. बघ आता आमची गव्हर्नमेंटचे जे आहेत म्हणजे मार्केटिंग असिस्टंट स्कीम पण असतात. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की जर एखादी कुठलं पण उद्योगपती आहे जो काही पण फॉर एक्झाम्पल नटबोल्ट वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करतो फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर त्याला असं वाटतं की त्याला असं वाटतं की त्याला मार्केटिंग करायची आहे. त्यामध्ये कसं असतं की खूप ठिकाणी आजकाल एक्झिबिशन वगैरे असतात, ट्रेड फेअर वगैरे पण असतात. नागपूरला वगैरे किंवा भंडारा भरपूर ट्रेड एक्झिबिशन वगैरे लागतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय म्हटलं आहे की आउट ऑफ इंडिया पण लागतात ट्रेड फेअर वगैरे, बरं का. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने म्हटलेलं आहे की जे पण आपले मायक्रो स्मॉलचे जे एंटरप्राइज वगैरे असतात, जे उद्योगपती वगैरे असतात, त्यांना तिथे पार्टिसिपेट करण्यासाठी आणि तिथे जाणे आणि येण्यासाठी पण गव्हर्नमेंट सबसिडी देते याच्यामध्ये. आणि त्यांना सबसिडीच्या मार्फत कसं एक बेनिफिट भेटते. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटलं की नागपूरमध्ये कुठलं एक्झिबिशन वगैरे आहे, त्याची फी फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये आहे, तर त्यामध्ये अप टू सम एक्सटेंट पर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला रिम्बर्समेंट देईल. आणि अशा बघितलं की एसएफटी साठी तर खूप जास्त याच्यामध्ये रिम्बर्समेंट दिलेलं आहे, जवळपास 100%. आणि फॉर जनरल कॅटेगरी एंटरप्राइज समोर अराउंड 75% पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर. ही आता थोडंसं रिवाइज झालेली आहे. याच्यामध्ये जे आहेत ना नॉर्म्स वगैरे, त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला म्हणजे आउट ऑफ इंडिया कुठे जायचं वगैरे आहे तर 1 लाखापर्यंत तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये रिम्बर्समेंट भेटते याच्यामध्ये. त्यामध्ये तुमच्या एअरफेअर वगैरे असू द्या, जे तुम्ही एअरप्लेनने जाणार आणि येणार परत, किंवा तुम्हाला ड्युटी अलाउन्सेस वगैरे लागतात जेव्हा तुम्ही आउट ऑफ इंडिया वगैरे जाल, तर त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट वगैरे भेटेल. सध्या हे थोडंसं रिवाइज झालेलं आहे डेफिनेशन याच्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड सर. यामध्ये जसं आपण हे सांगितलंय की इंटरनॅशनल एक्झिबिशन असतात किंवा इंटरनॅशनल ट्रेड फेअर वगैरे असतात, ते ह्यामध्ये पण जसं तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, याच्यामध्ये भरपूर तुम्हाला बेनिफिट वगैरे भेटतं. याच्यात तुम्हाला रिम्बर्समेंट भेटतं. आधी असं होतं की डायरेक्टली जी गव्हर्नमेंट आहे पेमेंट करून द्यायची, पण आता गव्हर्नमेंटने असं केलेलं आहे. ह्या सेटमध्ये ते आम्ही टाकलेलं नाही, तर नवीन सेटमध्ये येईल नक्की. त्यामध्ये गव्हर्नमेंटने म्हटलंय की आधी जे आहे युनिटने पैसे टाकावे लागतील आणि नंतर जे गव्हर्नमेंट त्याला रिम्बर्समेंट देईल, ठीक आहे. ज्या पण कुठल्या उद्योगाला असं वाटतंय किंवा तुमच्या ओळखीचे वगैरे असे उद्योग वगैरे असतील ज्यांना कुठे पार्टिसिपेट वगैरे करायचं आहे इंटरनॅशनल लेवलला किंवा इंडियामध्ये कुठे पण ट्रेड फेअरला, एक्झिबिशनला, त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि त्यामध्ये रिम्बर्समेंटचा तुम्ही बेनिफिट पण घेऊ शकता. त्यामध्ये स्पेस रेंट, एअर फेअर, ड्युटीला सगळं आम्ही कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. हेच त्यांनी बेनिफिट वगैरे दिलेले आहे, पब्लिसिटी वगैरे आणि जसं तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचे वगैरे आहे. नेक्स्ट स्लाइड सर. बघा यामध्ये असं दिलेलं आहे की जर कुठलं मायक्रो स्मॉल एंटरप्राइज वगैरे आहे आणि जर त्यांना डोमेस्टिक एक्झिबिशन किंवा फेअर मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर त्यांना 80% सबसिडी भेटते आहे, ठीक आहे. 80% सबसिडी भेटते जनरल कॅटेगरी साठी आणि 100% फॉर एससी वुमन किंवा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट साठी जे आहे 100% सबसिडी गव्हर्नमेंट देते. याच्यामध्ये सबसिडीमध्ये याच्यामध्ये रिम्बर्समेंट गव्हर्नमेंटने म्हटलेलं आहे की आधी तुम्ही पैसे टाकाल आणि नंतर तुम्हाला रिम्बर्समेंट गव्हर्नमेंट थ्रू किंवा डिपार्टमेंट थ्रू भेटेल. आता याच्यामध्ये भरपूर लोकांना असा प्रश्न पडतो की ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे कुठले डिस्ट्रिक्ट, बरोबर. तर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे जे बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट वगैरे असतात ज्याच्यामध्ये खूप कमी डेव्हलपमेंट वगैरे झालेलं आहे, त्याला पण ऍस्पिरेशनल वगैरे असं म्हणू शकतो. जसं की महाराष्ट्रामध्ये आपण गडचिरोली वगैरे ऐकलं असणार, तर माझ्या माहितीप्रमाणे गडचिरोली पण एक ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे. तर जर त्यांच्यामध्ये कुठला उद्यमी वगैरे पार्टिसिपेट वगैरे करेल तर त्याला जे आहे 100% सबसिडी त्याला भेटू शकते रिम्बर्समेंटच्या मार्फत. त्याशिवाय कंटिन्युअन्सी अलाउन्स वगैरे पण आहे जे साईडून दिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. हे सांगितलेलं आपण की जसं तुम्हाला बेनिफिट आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी आहे, सिमिलर तुम्हाला जर भारतामध्ये कुठे पण पार्टिसिपेट करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट कराल तर त्यामध्ये पण तुम्हाला सिमिलर बेनिफिट असे भेटतीलच. बरेचदा असं पण होतं की जसं छत्तीसगडमध्ये जसं आम्ही काम करतोय तर नागपूरला पण खूप असं इव्हेंट वगैरे होतात, स्पेशली जसे इंडोर इन्फ्लाइंग वगैरे आहेत त्यांचे एक्झिबिशन वगैरे होतात सक्करधराला वगैरे किंवा बाकी ग्राउंड वगैरे मध्ये, नाही का. तर इथे पण काही इव्हेंट्स वगैरे जातात तिकडे पार्टिसिपेट करायला,
किंवा तिकडचे तिथे नागपूर रायपूरला वगैरे किंवा छत्तीसगडला वगैरे येतात किंवा भारतामध्ये कुठे पण जाऊ देत, तर त्यांना जे आपण बेनिफिट पूर्णपणे देऊ ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स वगैरे, त्यामध्ये पण ते सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. हा, आता ही जी सर्व्हिस आहे, आता जर थोडं टेक्निकल झालं मी समजू शकतो. आता हे जे आहे आपली नेक्स्ट स्कीम इन्फॉर्मेटिव्ह सर्व्हिस, जसं तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की आजच्या घडीला इन्फॉर्मेशन खूप कामाची गोष्ट आहे, बरोबर आहे. प्रत्येक घडी तुम्हाला म्हणतात ना राईट इन्फॉर्मेशन ऍट राईट प्लेस ऍट राईट टाइम, त्यासाठी आम्ही हे सर्व्हिस सुरू केलेली आहे. नेक्स्ट स्लाइड सर. बेसिकली हे जे आहे ना, हे एक वेब पेज आम्ही याच्यात दिलेलं आहे की साईट कशी असते, त्याच्यामध्ये काय काय बाकीच्या गोष्टी वगैरे असतात. मी तुम्हाला सांगतो याचे बेनिफिट काय. बेसिकली कसं असतं की जर तुम्हाला काही मोबाईल फोन वगैरे घ्यायचा आहे तर आपण काय करतो, ऑनलाईन जातो, बरोबर. अमेझॉनने तुम्ही फोन घेणार किंवा फ्लिपकार्टवरने फोन घेणार, बरोबर की नाही. तर ह्यामध्ये कसं आहे की गव्हर्नमेंटने असं एक मार्केटिंग म्हणजे डिपार्टमेंट आमच्या असं एक मार्केटिंग पोर्टल डेव्हलप केलेलं आहे, ज्याचं नाव आहे MSME-Mart.com साईट आहे. MSME ग्लोबल मार्ट असं आम्ही त्याला म्हणतो. तर ह्यामध्ये कसं आहे की जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला किंवा सर्व्हिस युनिटला काही पण खरेदी करायची आहे किंवा काही पण त्यांना विक्री करायची आहे किंवा त्यांना टेंडरच्या बाबतीत त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, तर ते कम्प्लिटली या साईटवरनं जानकारी ते घेऊ शकतात. आणि ह्यामध्ये कसं असतं ही साईट इतकी मोठी आहे, इतकी विशाल साईट आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं मोर दॅन लॅक्स याच्यामध्ये आतापर्यंत ट्विटर ऑडिट झालेले आहे. तर ह्यामध्ये कसं असतं की जर एखादी कुठली मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याला फक्त पाईप लागतात किंवा त्याला कुठले पण म्हणजे स्प्रॉकेट लागतात किंवा चेन वगैरे लागतात, तर ते काय करतात, ते याच्यामध्ये सर्च करतात आणि सर्च केल्यानंतर त्यांना खूप सारे असे सप्लायर भेटतात त्या लोकेशनला त्या जागी, आणि त्याच्यात ते रेट वगैरे कम्पेअर करून जे आहे तिथे ते माल घेऊ शकतात. तर ह्यामध्ये कसं आहे, इट्स अ बेसिकली प्लॅटफॉर्म वेर इन बायर्स अँड सेलर्स कम टुगेदर ॲट अ सिंगल प्लेस. तर बेसिकली हे ऑनलाईन पोर्टल डेव्हलप केलेलं आहे. आणि सगळं महत्वाचं म्हणजे असं की जेव्हा पण आपण कुठल्या पण म्हणजे काम करतो टेंडरच्या रूपामध्ये, ह्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक ना टेंडर तुम्हाला येते फ्रॉम डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही नटबोल्ट बनवता, तर आपण काय करू, तुमच्या नावाने जेव्हा आपण पेज तयार करू किंवा जेव्हा डेटा टाकू याच्यामध्ये, त्यामध्ये आपण एक कीवर्ड टाकू नटबोल्ट. तर याच्यामुळे याच्यानंतर काय होणार की जेव्हा आपण कुठल्या पण डिपार्टमेंटमध्ये, मग ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असू दे किंवा प्रायव्हेट कुठला डिपार्टमेंट वगैरे असू दे किंवा प्रायव्हेट एखादी कंपनी वगैरे असू दे, जेव्हा पण हे टेंडर वगैरे काढतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक मेल येईल की ह्या जागी इतक्या व्हॅल्यूचा टेंडर निघालेला आहे, आणि जर तुम्हाला ओके वाटेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट पूर्णपणे करू शकता. तर याच्यामध्ये कसं केलं आपण की ह्यासाठी तुम्हाला पूर्ण माहित पडेल कुठं कुठं टेंडर निघालेले आहेत, किती व्हॅल्यूशन निघाले आहेत, तिथे तुम्हाला पार्टिसिपेट करायला जमेल की नाही जमेल. त्याशिवाय तुम्हाला जर काही विक्री करायची आहे किंवा तुम्हाला काही घ्यायचं वगैरे मार्केटवरनं, तर तुम्ही या साईट पूर्णपणे वापरू शकता. नेक्स्ट स्लाइड सर. याचे काही बेनिफिट्स वगैरे आहेत, जी साईड आहे म्हणजे साईट जी आहे ना त्याचे काही बेनिफिट्स वगैरे याच्यात दिलेले आहेत आम्ही. तुम्हाला सांगितलं मी आतापर्यंत ग्लोबल टेंडर्स वगैरे किंवा फ्री मेल. आणि याच्यामध्ये आम्ही हे पण अलाव केलेलं आहे, जे एखादी कुठल्या युनिटला असं वाटते की नाही आम्हाला स्वतःचा एक वेबपेज वगैरे तयार याच्यामध्ये करायचं आहे, तर ते पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तुमच्या वेबपेज तुम्ही तयार करू शकता. तर तुम्हाला असं वाटलं की तुमचे प्रोडक्ट्स वगैरे तुम्हाला तिथे डिस्प्ले करायचे आहेत, तर तुमचा डिस्प्ले पण तुम्ही इथे पूर्णपणे करू शकता. जेणेकरून जेव्हा पण कुठल्या एखादी कंपनीला त्या गोष्टीची गरज जर भासेल तर ते सर्च करतील, तुमच्या ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये पॉपअप होईल आणि दे कॅन डायरेक्टली प्लेस विथ द ऑर्डर. नेक्स्ट स्लाइड सर. क्रेडिट सपोर्ट. हा, आता आणखी एक जी गोष्ट मी बोललो होतो स्टार्टिंगला की तुम्हाला कुठला पण धंदा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पैसा पाहिजे की नाही मुलांनो. येस सर. तुम्हाला क्रेडिट लागेल की नाही तुम्हाला, बरोबर आहे. तर ह्यामध्ये कसं आहे, आमचे आता होतं कसं की जेव्हा तुम्ही आता मला वाटतं तुम्ही बँकेत जास्त काही गेलं नसणार आतापर्यंत, तुमचं इतकं काम तुम्हाला पडलं नसेल, बरोबर आहे. नॉर्मल तुम्ही जात बँकेमध्ये तुमचं काम करा ती वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा पण आपण लोनसाठी वगैरे अप्लाय करतो बँकेत वगैरे, तर थोडंसं एक नाही का वेगळं थोडंसं ऍटमॉस्फिअर त्याच्यामध्ये होऊन जातं. तर ह्यामध्ये कसं आहे की आमच्या डिपार्टमेंटच्या जवळपास
जितके पण गव्हर्नमेंटचे नॅशनल बँकेत आहेत त्यांच्यामध्ये आमच्या एमयू आहे आणि काही प्रायव्हेट बँकेमध्ये पण आमच्या एमयू आहे. तर ह्यामध्ये कसं असतं की जेव्हा पण तुम्हाला लोन पाहिजे, तुम्हाला पाहिजे की तुमच्या ओळखीचे असे उद्योग वगैरे असतील ज्यांना बँकेतनं लोन पाहिजे, ते वारंवार जातात बँकेमध्ये पण बँकेला त्यांच्याकडे लोन होत नाही आहे, किंवा बरेचदा असं होतं की लोन दिलेलं आहे पण ती अमाऊंट कमी आहे, त्यांना तर अमाऊंट वाढवायची आहे पण वाढत नाही आहे. तर जेव्हा पण तुम्हाला बँकेकडनं काही प्रॉब्लेम फेस वगैरे होतील, किंवा बँकेचे कसं असतं त्यांचे वेगळे टर्म्स कंडिशन असतात, त्यांचे वेगळे गाईडलाईन्स वगैरे असतात, त्यांना ते फॉलो करतात. आजकाल कसं एनपी वगैरे पण फार येतात. तर त्यामुळे कसं आहे की बँकचं लिटल बिट कन्सर्न की जे लोन जे देत आहेत मार्केट वगैरे मध्ये ते बरोबर रिपेमेंट वगैरे होईल का नाही होईल, त्यांच्या गाईडलाईन्स ते काम करतायत. पण कसं आहे, जर तुम्हाला बिंग एमएसएमई युनिट असं वाटलं की नाही बँकेकडनं थोडंसं आमचं काम स्मूथली होत नाहीये, तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. तुमचे डॉक्युमेंट वगैरे बघून आम्ही बँकला आमचं एक लेटर पाठवू शकतो, डिपार्टमेंटचं लेटर. आणि यामध्ये कसं की असतं की तुम्ही बघाल जे तुम्हाला वेळ लागलाय ना बँके थ्रू, म्हणजे तुम्हाला लिमिट्स वगैरे देण्यात किंवा सँक्शन करण्याच्या आधी जो वेळ आहे हा वेळ थोडासा कमी होईल. कारण कसं तुमचं सिंगल एक फाईल जाणे बँकेत आणि तुमच्या फाईल जाणे विथ डिपार्टमेंट लेटर आणि आमचे एमयू विथ द बँक, जेव्हा हे जातं बँकेकडे तर बँकांना वाटते की नाही याला ऑलरेडी जी फाईल आहे याला एमएसएमईने स्टडी केलेला आहे, याला बघितलेलं आहे आणि हे त्यांच्या रिकमेंडेशन याच्यामध्ये आलेलं आहे. नो डाऊट अशा केसेसमध्ये कसं आहे की फायनल जे कॉल असतं विल बी टेकन बाय बँक ओनली. बट एनएसआयसी बिंग अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज अंडर एमएसएमई मिनिस्ट्री, आम्ही एमएसएमई युनिटला सपोर्ट करण्यासाठी आम्ही बँकेला रेकमेंडेशन पाठवू शकतो. आम्ही त्याच्यात लेटरमध्ये लिहू शकतो की पर्टिक्युलर युनिट वगैरे आलेली आहे, याला पण स्टडी करा आणि लवकरात लवकर याला तुम्ही लोन देण्याच्या आपण सुरुवात केली पाहिजे, जे पण त्याच्यात गोष्टी आहे. तर आपण हे सगळं पण करू शकतो आणि याच्यामध्ये हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्या स्कीम मध्ये तुमच्याकडनं एकही पैसा मी युनिटकडनं डिपार्टमेंट वगैरे घेत नाही आणि याच्यात तुम्ही बघाल की तुमचं काम लवकरात लवकरच होईल. ठीक आहे. आणि दुसरी आमची आणखी स्कीम आहे रॉ मटेरियल असिस्टन्स स्कीम वगैरे. तर यामध्ये कसं आहे की आम्ही जसं तुम्हाला काही रॉ मटेरियल वगैरे घ्यायचं आहे कुठलं पण मार्केटवरून वगैरे, तर त्यामध्ये तुम्हाला घेण्यासाठी आम्ही मदत करतो फायनान्शियली. आता डिटेलमध्ये बघूच आपण. सर नेक्स्ट स्लाइड. जसं मी तुम्हाला सांगितलं मी क्रेडिट फॅसिलिटेशन आम्ही करतो थ्रू टायअप अरेंजमेंट विथ बँक्स. नेक्स्ट स्लाइड सर. आता हे थोडंसं नवीन आहे तुमच्यासाठी वगैरे, पण जेव्हा आपण लोन वगैरे घ्याल तेव्हा तुम्हाला थोडंसं कामात येईल याच्यामध्ये की जेव्हा तुम्हाला सँक्शन वगैरे भेटते बँकेतनं, मग ते तुमच्या एलसी राहू द्या किंवा बँक गॅरंटी राहू द्या किंवा कॅश क्रेडिट राहू द्या, हे वेगवेगळे लिमिट असतात. जेव्हा बँकेने तुम्ही लोनसाठी अप्लाय करणार ना, तर बँक तुम्हाला सँक्शन लेटर दिलं असं, तर त्यामुळे तुम्हाला बँकचे लिमिट देईल. सीसी लिमिट असेल किंवा टर्म लोन लिमिट असेल किंवा बँक गॅरंटी लिमिट असेल, बरोबर आहे. तर ते लिमिटला वाढवण्यासाठी पण आम्ही तुमची मदत तिथे करू शकतो. आणि असं याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे की आमचं स्ट्रॅटेजी करायला चाललेलं आहे आणि यामध्ये कसं तुम्ही शॉर्ट टर्म लॉंग टर्म जे पण तुमचे सपोर्ट तुम्हाला लागेल फायनान्शियली, त्यामध्ये आम्ही तुमची मदत करू शकतो. नेक्स्ट स्लाइड सर. हे बघा हे इतके बँक वगैरे आहेत. त्यामध्ये कसं असते की एमयू 3-3 वर्षाचं आमचं रिन्यू होत असतं. याच्यातले काही बँक आता नवीन ऍड झाले असतील किंवा काही बँक थोडेसे कमी झाले असतील याच्यामधनं, हे कसं रुटीन आमच्या एमयू याच्यामध्ये होत असतं. इतक्या बँकेत जेव्हा तुम्ही आमच्या थ्रू अप्लाय करणार ना, तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला लोन वगैरे भेटेल, ज्याचं आपण म्हणजे पूर्णपणे हे करू. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आपलं, जे खूप ठिकाणी म्हणजे आहे. नंतर बँक ऑफ बरोदा झालं किंवा पीएनबी वगैरे झालं किंवा थोडंफार जसं प्रायव्हेट बँक वगैरे पण आहे, जसं आयसीआयसीआय बँक झालं किंवा येस बँक वगैरे झालं, अशा प्रायव्हेट बँकमध्ये पण आमचं एमयू आहे ऑलरेडी. तर डेफिनेटली जेव्हा पण तुम्हाला लोनची गरज भासेल तर तुम्ही आमच्या थ्रू पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल याच्यामध्ये. नेक्स्ट स्लाइड सर. तर बेसिकली या साईट पण दिलेलं आहे की एमएसएससी फॅसिलिटेट्स इन ब्रिंगिंग एमएसएमई अँड बँक क्लोजर. कारण कसं असतं जनरली आम्ही असं बघतो डिपार्टमेंटमध्ये काम करताना वगैरे, एमएसएमई युनिटची एक रिक्वायरमेंट असतं, बँकेची एक रिक्वायरमेंट असतं. तर दोघांमध्ये कसं कधी कधी गॅप असतं, बरोबर आहे. तर आमचं काम हेच आहे की जी गॅप आहे त्या गॅपला कमी करू आणि त्यामध्ये काय त्यांना काय लवकरात लवकर त्यांना लोन वगैरे मिळून देऊ आपण. त्यामध्ये आम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे थोडंसं फुलफिल करायला पण मदत करतो. जसं बँकेशी कधी कधी असतं की सर फॉलोअप वगैरे करायचं आहे, तसं तुम्ही म्हणाल की सर आम्ही अप्रोच करतोय बँकेला पण बँक आम्हाला रिप्लाय देत नाहीये, तर आम्ही तुमच्या बिहाफ मध्ये आम्ही पण बँकला
आम्ही रिक्वेस्ट करू शकतो, आम्ही त्यांना फॉलो पण करू शकतो, जेणेकरून तुमचे काम लवकर होईल. नेक्स्ट स्लाइड सर. त्याशिवाय रॉ मटेरियल स्कीम पण आमचं आहे. यामध्ये जर तुम्हाला कुठले स्पेशल रॉ मटेरियल वगैरे पाहिजे, जसं तुम्हाला कोळसा पाहिजे फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला आयरन पाहिजे, किंवा तुम्हाला स्टील वगैरे पाहिजे, की तुम्हाला सिमेंट वगैरे पाहिजे, तर आमच्या भरपूर ठिकाणी आमचे एमयू ऑलरेडी झालेले आहेत आणि तुम्हाला ते मटेरियल मिळण्यासाठी पण मदत करतो. साथी जर तुम्हाला त्या घेण्यासाठी जर तुम्हाला फायनान्स पाहिजे, तो फायनान्स पण आम्ही प्रोव्हाइड करतो अगेन्स्ट रॉ मटेरियल असेन्स बँक गॅरंटी स्कीम मध्ये. आपण यामध्ये तुम्हाला कधी असं वाटलं की नाही सर, की सर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलेलं आहे, आमची रिक्वायरमेंट तर कमी आहे आणि जिथं आम्हाला मटेरियल घ्यायचं आहे ते म्हणतात की कमी क्वांटिटी आम्ही देऊ शकणार नाही, तर त्याकरिता पण तुम्ही आम्हाला अप्रोच करू शकता आणि आम्ही विल मेक शुअर की तुम्हाला ते मटेरियल वगैरे प्रॉपर रेटमध्ये भेटतील. अच्छा, आजच्या घडीला आपण ही कंपनी ऐकली आहे का, नाल्को? नाल्को कोणी कंपनी ऐकली आहे का तुमच्यावरनं? मुलांना तुमच्यामध्ये कोणी नाल्को ही कंपनी ऐकली आहे का, नॅशनल अल्युमिनियम कंपनी? नो सर. कोणीच नाही ऐकली? ठीक आहे. तर नाल्को ही जी कंपनी आहे ही खूप मोठी कंपनी आहे आणि हे स्पेशली अल्युमिनियम मध्ये काम करतात. कधी कधी आपण बघतो नाही का, म्हणजे घराच्या जवळपास वगैरे आपलं, किंवा काही काही लोकांचे जीन वगैरे असतात, किंवा काही काही लोकांचे बायकर्स वगैरे लोक अल्युमिनियम वगैरे बनतात, किंवा काही काही ठिकाणी दार वगैरे बनतात, किंवा विंडोचे शेड्स वगैरे बनतात अल्युमिनियम वगैरे, बरोबर आहे. तर अल्युमिनियमची भारताची सर्वात मोठी जर कंपनी आपण बोललो तर ती जवळपास नाल्को आहे, नॅशनल अल्युमिनियम कंपनी. त्यांच्यासोबत पण आमचा फार मोठा आमचा करार दरवर्षी होते आणि याच्यामध्ये कसं वी मेक शुअर की जे पण एमएसएमई रिक्वायरमेंट आहे, एमएसएमई गेट द मटेरियल ऑन टाइम, त्याच्यामध्ये दे शुड गेट बेटर डिस्काउंट आणि त्यांच्यासाठी कसं आहे की नेहमी माल वगैरे अवेलेबल राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही काम करतोय जेणेकरून कुठला पण एमएसएम युनिटचं काम जे हॅम्पर नाही व्हायला होतं. नेक्स्ट स्लाइड सर. तर यामध्ये दिलेलं आहे की असं रॉ मटेरियल जे आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू शकतो आणि जर तुमच्याकडे फायनान्शियलची कमी आहे तर आम्ही बँक गॅरंटीचा अगेन्स्ट वगैरे पण आम्ही तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे मटेरियल फायनान्सिंग आम्ही करू शकतो अगेन्स्ट गेटिंग द बँक गॅरंटी फ्रॉम द बँक. तर त्याच्यामध्ये पण आम्ही काम करू शकतो. नेक्स्ट स्लाइड सर. आता हेच बेनिफिट दिलं आहे की जसं आमची बँक गॅरंटीची स्कीम आहे, जर तुम्हाला त्यांच्या अंतर्गत तुम्हाला मटेरियल वगैरे घ्यायचं आहे त्याचे बेनिफिट दिलेलं आहे की त्याच्याने लवकरात लवकर आपण काम करूया, लवकर तुम्हाला डिस्बर्समेंट भेटेल आणि याच्यामध्ये कसं की 6 महिन्यापर्यंत आपण पैसे वगैरे जे आहे डिपार्टमेंटला परत करू शकतो. तर हे कसं आहे बेसिकली लॉंग टर्मची स्कीम आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की तुमच्या एक व्यवसाय तुमच्या स्थापित झालेला आहे, तुम्हाला आता जास्त तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे आणि तुमच्याकडे बँकांचे लिमिट वगैरे प्रॉपर आहेत नाही, तर त्या केसला जर तुमच्याकडे बँक गॅरंटीची लिमिट आहे तर आपण याच्यावर वर्कआउट आपण करू शकतो. नेक्स्ट स्लाइड सर. जसं तुम्हाला म्हटलं मी की आमच्या एमयू असतं, एमयू विथ बँक्स पण आमचं आहे आणि एमयू विथ मेजर रॉ मटेरियल सप्लाय पण आमचं आहे. सेल आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, आरएनएल आहे, नाल्को आहे, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, असे कितीतरी आमचे प्लेअर आहेत. हिंदुस्थान झिंक लिमिटेड वगैरे पण त्यामध्ये आहे, खूप मोठं नाव आहे, जे झिंक मध्ये काम करतात. तसे जे मेन जे सप्लाय आहेत त्यांच्यासोबत आपलं पण एमयू झालेला आहे. सर नेक्स्ट स्लाइड. हे बघायचं ते दिलेलं आहे, एकदा हे वाचाल तर थोडं बरं होईल. तुम्हाला कायच्या बेनिफिट तुम्हाला भेटेल याच्यामध्ये बघा. बेनिफिट्स टू एमएसएमई यामध्ये ते आम्ही काय करतो, रॉ मटेरियल डिस्ट्रीब्युशन पण आम्ही करतो. जसं तुम्हाला सांगितलं आमचं ऑलरेडी एमयू झालेला आहे खूप सप्लायरकडे, तर तुम्हाला हे बेनिफिट त्याच्यामध्ये भेटतात. रेट्स तुम्हाला कमी भेटेल, डिस्काउंट पण तुम्हाला फार छान याच्यामध्ये भेटेल. तो एमएसएमई कॅटेगरी असते याच्यामध्ये आणि तुम्हाला रेग्युलर तुम्हाला जे आहे. सर नेक्स्ट स्लाइड. ही प्रोसिजर आहे की जर तुम्हाला घ्यायचं आहे कुठलं मटेरियल वगैरे तर त्याला काही काही गोष्टी लागतात. ठीक आहे. तर यामध्ये ते सांगितलेलं आहे की बॅलन्स शीट तुमची पाहिजे, इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे. याच्यावर आपण जास्त डिस्कशन यासाठी करत नाही आता की आपण शाळेचे स्टुडंट्स वगैरे आहात,
तर हे थोडंसं कसं टेक्निकल होऊन जातं. तर आयडिया मी देतोय की गव्हर्नमेंटच्या प्रोटेक्टिव्ह डिपार्टमेंटकडे काय काय स्कीम आहे आणि तुम्हाला असं काय काय लाभ लॉंग टर्म मध्ये होऊ शकतं. तर जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली वाटेल की नाही आता मला कुठला पण एक म्हणजे बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ऑटोमॅटिकली. सर नेक्स्ट स्लाइड. ओके. तर बिफोर थँक्यू मी तुम्हाला आणखी सांगतो 2-4 गोष्टी. ह्यामध्ये कसं आहे की त्याशिवाय ना आता जसं आपण कॉलेजला वगैरे आहात बरोबर, तर आमचे जे इन्क्युबेशन सेंटर वगैरे पण खूप ठिकाणी आहेत. तर त्यामध्ये कसं होते. हॅलो, तर आवाज आ रहा है सर? यस सर, आवाज आ रहा है. हा. तो याच्यामध्ये कसं आहे बेसिकली की जे आमचे बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर पण खूप सारे आहेत, ज्याला आपण म्हणतो ना का एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कशी करायची. तर आमच्या दिल्लीला आणि जवळपास इंडियामध्ये 8 ठिकाणी आमचे कॅम्प वगैरे पण आहेत, आमचे इन्स्टिट्यूशन बेसिकली आहेत. आणि जे दिल्लीला आमचं खूप मोठं इन्क्युबेशन सेंटर पण आहे. तर त्यामध्ये जर एखाद्याला असं वाटतं की नाही आपल्याला असं आहे जास्त डिटेलमध्ये आपल्याला जानकारी घ्यायची आहे, तर दिल्लीमध्ये जे आमचं हे आहे इन्क्युबेशन सेंटर, त्यामध्ये आमच्याकडे प्रॉपर मशिनी पण आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला बेकरी सुरू करायचं, बेकरीचा व्यवसाय, तर जर तुम्ही आमच्या दिल्लीमध्ये जाल, दिल्ली इन्क्युबेशन सेंटरमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला हे पण माहिती पडलं की मशीन बेसिकली कशी असतं, त्या मशीनमध्ये आपलं काय काय प्रोडक्शन कॅपॅसिटी असतं, आणि त्यामध्ये जर तुम्हाला मशीनमध्ये बेकरी आयटम वगैरे बनवून मार्केटमध्ये सप्लाय करायचं आहे, की तुम्हाला किती प्रॉफिट भेटू शकतं, हे तुम्हाला फिजिबल आहे की नाही आहे, त्याला लागणारे काय काय रॉ मटेरियल असतात, मशीन किती स्पीडवर रन करायची, मार्केटिंग कसं कसं करायचे, हे सगळं पण त्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये शिकवतो. तर जेव्हा पण एखाद्याला असं वाटलं की नाही आपल्याला आता एक एंटरप्रेन्योर बनायचंच आहे आपल्याला आणि आपल्याला जास्तीत जास्त जानकारी पाहिजे, तर दिल्लीमध्ये जे आमचे इन्क्युबेशन सेंटर वगैरे आहेत किंवा बाकी 7 ठिकाणी पण आमचे इन्क्युबेशन सेंटर आहेत, त्यामध्ये जाऊन आपण डिटेलमध्ये आयडिया घेऊ शकता अबाउट प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा मशीन कसे काम करतात, बँकांना कसं अप्रोच करायचं आहे. आपण जर एखादी कुठलं एस्टॅब्लिशमेंट करू, बेकरी म्हणा किंवा काही पण फॉर एक्झाम्पल सॉक्स मॅन्युफॅक्चरिंग मशीन्स वगैरे, तर याच्यामध्ये आपल्याला किती किती बेनिफिट होऊ शकतं, याच्यामध्ये किती लॉंग टर्म राहायचंय की नाही, हे बाकी सगळ्या गोष्टी जे असतात ते सगळं आपण त्याच्यामध्ये आपण अनुभव करू शकता. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की जर कुणाला पण असं वाटेल ना कधी फ्युचरमध्ये असं करायचं आपल्याला कॉलेज वगैरे पास झाल्यानंतर, तर आपण नक्की आम्हाला अप्रोच करून किंवा दिल्लीला आमचं इन्क्युबेशन सेंटर तिथे पण आपण अप्रोच करू शकता आणि डायरेक्टली याच्यामध्ये इनडेप्थ आपण जे आहे इनडेप्थ आपण माहिती घेऊ शकता. तर यासोबतच माझं प्रेझेंटेशन मी संपवतो. तुम्हाला काही प्रश्न वगैरे तुम्ही विचारू शकता मला कुठल्या पण याच्यातल्या. किसी कुछ भी प्रश्न होगा आप पूछ सकते हो अभी. हाँ हाँ. हम्म. सर इंक्यूबेशन सेंटर, डायरेक्टली इंक्यूबेशन सेंटर तो थोड़ा ये है, लेकिन इसमें कैसा होता है कि जैसे हमारा पीपीपी मॉडल भी चलता है यानी पब्लिक प्राइवेट मॉडल के जैसा होता है ना. तो इसमें कैसा होता है कि हमारा जो डिपार्टमेंट है या जैसे एमएससी मंत्रालय उनके भी गाइडलाइन है, पीपीपी मॉडल के अंतर्गत जो है हम कॉलेज में एक इंक्यूबेशन सेंटर सा डाल सकते हैं. यानी आपका एक पब्लिक डिपार्टमेंट का भी एक पार्टनरशिप होगा, आपका कॉलेज से पार्टनरशिप करके जो है ना उसका डिटेल गाइडलाइन है. आप चाहेंगे तो मैं आपको शेयर कर सकता हूँ मैं. तो उसमें अगर आपको जी. हाँ देखिए, मैं सबसे पहले ना ये काफी अच्छा सुझाव दिया आपने सर. सबसे पहले मैं आपको अभी मैं शेयर करूंगा. जैसे आपका और हम लोगों का क्या है, आधार कार्ड होता है बराबर. आधार कार्ड कैसे बेसिक डॉक्यूमेंट है विच शोज की वी आर सिटीजन ऑफ इंडिया. आधार कार्ड सेम वे में एक कोई भी उद्यम जो होगा, फिर मैन्युफैक्चरिंग होगा, सर्विस सेक्टर का होगा, कोई भी एक उद्यम जो होगा, कोई भी बिजनेस एंटिटी होगा, उसका बनता है उद्यम रजिस्ट्रेशन. तो किसी भी यूनिट के पास में अगर उद्यम रजिस्ट्रेशन है, इसका मतलब है ये एक पर्टिकुलर एमएसएमई कैटेगरी है. और ये जो है बाकी जो भी बेनिफिट मैंने अभी कहा या अन्य भी डिपार्टमेंट के बेनिफिट होंगे, बाकी 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 भी बेनिफिट होंगे, ये उसी को मिलता है जिसके पास में उद्यम रजिस्ट्रेशन होता है. तो मैं आपको जो है ना सर, ये खत्म होने के बाद में आपको उद्यम रजिस्ट्रेशन का मैं लिंक भेजता हूँ मैं आपको. तो उद्यम रजिस्ट्रेशन से आपको पूरा का पूरा जानकारी मिल जाएगा.
उसके अलावा जो एमएसएमई मंत्रालय का जो साइट है उसका मैं लिंक आपको भेजूंगा, जिसमें और डिटेल में स्कीम के बारे में आपको जानकारी मिलेगा। उसके अलावा जो हमारा डिपार्टमेंट उसका भी मैं लिंक आपको भेजूंगा, इसमें जो बाकी स्कीम मैंने अभी कहा आपको, उस स्कीम के बारे में आप इन डेप्थ जानकारी जो आप ले सकते हो आप। तो सबसे पहले जो बेसिक डॉक्यूमेंट है वो है उद्यम रजिस्ट्रेशन आज के डेट में। हाँ 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 जी। सर एक्चुअली इसमें कैसा है, फ्रेंड के भी बच्चे हैं। अब इसमें सर कैसा होता है कि बेसिकली जो बिजनेस आइडिया होता है ना, इट हैज टू कम फ्रॉम एंटरप्रेन्योर। अभी होता कैसे, जैसे हम लोग भी डिपार्टमेंट में यहाँ पे काम कर, मैं फ्रैंक रहूंगा आपसे सर, आप बच्चे ही आप भी हो रहे हैं, मैं शेयर करूंगा आपसे। जैसे हम लोग डिपार्टमेंट भी यहाँ पे काम करते हैं तो काफी, जैसे उद्योगपति आके हमसे पूछते हैं कि हमको बिजनेस वगैरह चालू करना है, तो आप बताते हैं हम लोग क्या चालू करें करके। तो सर इसमें कैसे होता है कि हम उनको डायरेक्टली नहीं बोल सकते हैं कि ये पर्टिकुलर आप चालू करोगे बिजनेस तो ये बढ़ेगा या फिर कम होगा, जो भी चीज है उसमें, क्योंकि मार्केट कैसा सर ये हमेशा चेंज होता है मार्केट जो है। अभी एंटरप्रेन्योर हम लोग उसी को बोलेंगे कि जो मार्केट का पूरा एनालिसिस करके स्टडी करके जो है एक प्रॉपर रिस्क लेके उसमें चालू कर पाए। अब होता कैसे है कि हम लोग डायरेक्टली बोल देंगे और वो चीज अगर अच्छे से चली तो ठीक है, नहीं चली तो हम लोग फंस जाएंगे फिर। तो इसलिए कैसा है, अगर आपको डेटा चाहिए तो सब डेटा इसमें प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरह आपको साइट में मिल जाएगी। प्रोजेक्ट रिपोर्ट रिपोर्ट वगैरह में थोड़ा सा आपको आइडिया लग जाएगा। और इसमें कैसा होता है, गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक इसमें ये भी है हेल्प, आप बोल सकते हो कि जो जो भारत सरकार के डिपार्टमेंट को लगता है कि उनको खरीदना है फ्रॉम एमएसएमई सेक्टर, वो उनके साइट पे उनको डिस्प्ले करना पड़ता है। जैसे हमारा डिपार्टमेंट एनएसआईसी, अगर आप हमारे साइट में जाएंगे आप, तो साइट में आपको दिखेगा कि साल भरे में हम क्या क्या चीजें खरीदने वाले हैं। तो ऐसे जितने भी डिपार्टमेंट, जैसे रेलवे हो गया आपका, या फिर कोल्ड हो गया, या फिर एनटीपीसी हो गया, इनको जो साइट में डिस्प्ले करना पड़ता है कि साल भर में क्या क्या चीजें कितने कितने क्वांटिटी में खरीदने वाले हैं। तो इससे आपको ये मालूम पड़ेगा कि ये चीजें तो गवर्नमेंट को लगने वाली है। और गवर्नमेंट सेक्टर में अगर चीजें पूरा खरीदने वाले हैं तो गवर्नमेंट जनरली खरीद ही लेते हैं, बराबर। तो आपको ये मालूम पड़ जाएगा कि फॉर एग्जाम्पल 10 डिपार्टमेंट है, 10 डिपार्टमेंट में ये चीज कॉमन लगने वाली है, तो इसका काम चालू कर सकते हो, बिकॉज श्योर शॉर्ट गवर्नमेंट तो खरीदेगी ना। तो ये वे में आप पूरा काम कर सकते हो। और चाहो प्रोजेक्ट रिपोर्ट्स वगैरह में आपको आइडिया आ जाएगा। लेकिन ये एकदम टिपिकल बताना थोड़ा डिफिकल्ट रहेगा। मेरा इसमें सुझाव रहेगा कि जैसे डीआईसी वगैरह होते हैं सर, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर होते हैं, कई कई पे उसको डीटीआईसी भी बोलते हैं, डिस्ट्रिक्ट ट्रेड एंड इंडस्ट्रियल सेंटर वगैरह, जहाँ पे स्पेशली डिस्ट्रिक्ट के अंदर में आपको जो जानकारी चाहिए, और जैसा प्रश्न पूछा कि एक पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट में क्या हम लोग चालू करके किसका ज्यादा बेनिफिट आपको होगा लॉन्ग टर्म में, तो आपको डीआईसी से आपको ज्यादा जानकारी इसमें मिल सकती है। साथ ही में अगर अगर उस पर्टिकुलर क्षेत्र में कुछ सब्सिडी वगैरह है, फिर वो आप लैंड सब्सिडी बोल लीजिए या फिर बिजली का सब्सिडी वगैरह बोल लीजिए, अगर उसमें सब्सिडी वगैरह होता है तो वो भी आपको डीआईसी उसमें आपको अवगत करा सकती है। तो आपका जो प्रश्न है कि हमको कौन सा बिजनेस चालू करना चाहिए या उसका जो रफ डेटा वगैरह, तो आप जिस क्षेत्र में चाहते हो चालू करना है, जिस पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट वगैरह में, मेरा रिक्वेस्ट रहेगा बच्चों से कि आप पहले उस क्षेत्र के, उस डिस्ट्रिक्ट के जो ऑफिस है डीटीआईसी का या डीआईसी का, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर, वहां पे एक बार जाए और एक रफ जानकारी ले कि अभी वहाँ पे कैसे कैसे बिजनेस चल रहे हैं, कौन सा बिजनेस को डिमांड है आजकल, गवर्नमेंट की किसी चीज में सब्सिडी है, और अकॉर्डिंगली यू कैन टेक योर कॉल सर। हेलो सर। सर मेरा एक क्वेश्चन है, आपने बताया फंड से लेकर सब कुछ, लेकिन जैसे हमने कुछ मतलब हमें तो रन करना है, हमारा जो स्टार्टअप है रन करना है, तो वो रन कैसे करें उसके बारे में और जानकारी के लिए कोई ट्रेनिंग वेनिंग है क्या? हाँ, ट्रेनिंग बहुत बढ़िया प्रश्न। ट्रेनिंग ना होता था, ट्रेनिंग बहुत सारा होते रहते हैं, ठीक है। अभी ऐसे लास्ट वीक, अभी मैं रायपुर का बताऊंगा, अभी लास्ट वीक यहाँ पे मार्केटिंग डेवलपमेंट प्रोग्राम हुआ है 5 दिनों का। तो इसमें कैसा होता है कि हम लोग ट्रेनिंग में वही बताते हैं कि आपको आपका एक बिजनेस को रन कैसे करना है, क्या क्या चीज इसमें आपको हेल्पफुल हो सकती है। और इसमें से मैंने कहा कि दिल्ली में हमारा इंक्यूबेशन सेंटर है, और उसके अलावा 7-8 जगह हमारा इंक्यूबेशन सेंटर है।
तो इंक्यूबेशन सेंटर में भी जाके आपको इन डेप्थ ट्रेनिंग मिलेगा आपको कि एक पर्टिकुलर यूनिट जो है कंपनी को रन करने के लिए क्या क्या चीजें जरूरी होती है, वो चीजें कहाँ से प्रोक्यूर करना है, आपका मार्जिन कैसा रहेगा, आपका कितना प्रोडक्शन कैपेसिटी हो सकता है, इसका इन डेप्थ ट्रेनिंग जो है इंक्यूबेशन सेंटर में आपको मिलेगा। और साथ ही साथ जैसे मैं रिक्वेस्ट रहेगा आपको कि जैसे जो एमएसएमई साइट का मैं भी लिंक शेयर करूंगा सर से, तो एमएसएमई के स्पेशल उसमें जो है ना एक्टिविटी बोल लीजिए या छोटे छोटे वर्कशॉप भी उसमें होते रहते हैं। तो वर्कशॉप में भी आप जो है 4-5 दिन का जो भी आप वर्कशॉप में पार्टिसिपेट करके जो आपको जानकारी मिल सकती है पूरा का पूरा इसमें। लेकिन आपको एक डिटेल जानकारी चाहिए तो मेरा रिक्वेस्ट रहेगा कि आप इंक्यूबेशन सेंटर में जो होता है इंक्यूबेशन सेंटर में प्रोग्राम अटेंड कीजिए। उसके अलावा टूर रूम वगैरह भी होते हैं, जैसे कि यहाँ पे छत्तीसगढ़ में टूर रूम है, महाराष्ट्र में मेरे ख्याल से एक औरंगाबाद में टूर रूम है काफी बड़ा। तो ये टूल रूम में भी आपको काफी आइडिया इसमें हो जाती है ये बिजनेस को कैसे क्या रन करें, क्या क्या मशीन है, मशीन कहाँ से खरीदे, कितना कॉस्टिंग पड़ेगा, आपको प्रॉफिट कितना गेन होगा, ये सारी चीज आपको इंक्यूबेशन सेंटर से आपको मिलेगा। मैं इसका भी जो शेयर लिंक है ना शेयर करूंगा मैं आपको थोड़ी देर के बाद में। सर आपकी बात भी ठीक है, लेकिन आपने जैसे बोला कि छत्तीसगढ़ में औरंगाबाद में, उधर तो जाना पॉसिबल नहीं है ना सर एज अ स्टूडेंट, क्योंकि नहीं अभी नागपुर में भी मेरे ख्याल से होते रहेगी सर, ऐसा नहीं है। या आजकल कैसे काफी चीजें ऑनलाइन भी हो गई है, ऑनलाइन भी आप अटेंड कर सकते हो। लेकिन एक वो भी है कि जब घर से थोड़ा बाहर निकलोगे ना, मेरी पढ़ाई खत्म होने के बाद में जब आप थोड़ा सा बाहर निकलोगे तो आपको मालूम पड़ता है कि क्या क्या मार्केट की नीड है बेसिकली। अभी मैं आपको एग्जांपल दूंगा अपार्ट फ्रॉम दिस जो हमारा प्रेजेंटेशन हुआ। अभी पहले अपन लोग चाय पीते थे नॉर्मली दुकान में आके, बराबर है, बराबर है। अभी अमृतुल्य में चाय पिया आपने? नो सर, मैं चाय नहीं पीता। अच्छा तो कोई तो पीता होगा आपको इसमें, कोई भी नहीं पीता है क्या? पीते हैं, बाकी बात। हाँ तो ये कैसा है, एक एग्जांपल है कि पहले से अमृतुल्य जैसे एक चेन अभी चालू हुआ है महाराष्ट्र में, देखिए छत्तीसगढ़ में हर जगह ना एक चेन चालू हुआ है अमृतुल्य चाय का। अब इसमें अगर आप एज अ केस स्टडी देखेंगे ना तो आपको मालूम पड़ेगा चाय तो पहले से मार्केट में अवेलेबल थी, सप्लायर भी ऑलरेडी थे, पीने वाले भी थे। तो सडनली ये कहाँ से कंसेप्ट चालू हो गया अमृतुल्य में, अमृतुल्य आ गया और लोग चाय पीना चालू कर दिया वहाँ पे, जो कि भी आज के डेट में हिट चल रहा है। तो ये चीजें कैसे कि जब आप मार्केट को एनालिसिस करेंगे लॉन्ग टर्म में तब आपको मार्केट का इंसाइट आपको मालूम पड़ेगा, और उसके बाद ही जो आप डिसीजन जो है ले पाएंगे। लेकिन आपको अगर नॉर्मल बिजनेस को कैसा रन करना है ये जानना है तो आप इंक्यूबेशन सेंटर आप ये कीजिए अटेंड। और अगर नागपुर वगैरह में होता है तो मैं एक बार सर्च करके देखता हूँ आपके लिए कि नागपुर में इंक्यूबेशन सेंटर अगर होगा तो वो भी मैं आपको लिंक शेयर करता हूँ इसका फिर। मिलेगा मिलेगा, देता हूँ मैं। क्या नाम है आपका? अच्छा अच्छा सर, मैं देता हूँ सर, आपको शेयर करता हूँ मैं आपको शेयर कर सर सर यस सर मैं शेयर करता हूँ सर। यस सर मैं आपको शेयर करता हूँ। हेलो सर। हाँ सर। हाँ सर, मतलब डाटा चला गया, तो आप बोलिए, कुछ बता रहे थे। मैं वही शेयर करूंगा, मैं कहा होगा सर से कि शेयर करो करके सब चीजें। ठीक है सर। यस सर। और किसी को कुछ प्रश्न है? यस सर। यस सर। यस सर। थैंक यू सर। इट वाज definitely sir. I also feel really grateful for inviting us for the presentation. Nowadays the government want that more and more students should ask for entrepreneurship, right? So thank you for inviting us, and definitely in future whatever help your office
or your institution requires, we'll be there to support you in whatever way possible. Thank you, sir. Thank you, sir. I am Dr. Thank you, Vijay sir. Lahade. I am one of the lecturer of Government Polytechnic in Sakoli. As per Yes, the ma'am. new education policy 2020, now it is mandatory for us to create 1 or 2 entrepreneur per batch. So we'll require your Okay. help in future also. Definitely, ma'am. And my personal request is to help us to establish incubation center at our college. Ours is government institution, and ours is the only institution in Bandara. So that's why it will be the beneficial to all the institute which are there in the Bandara. Okay, okay. Great, ma'am. Great, ma'am. I've been to Bandar a couple of times, ma'am, because I'm basically from Nagpur only. And every time I travel from Raipur to Nagpur, from Bandar and Sakoli only. Yeah, it is the So I'm same aware of this highway. particular. Yeah, yeah. Yes, ma'am. Yes, ma'am. Sir. हाँ, Yes, हमारा yes. इनोवेशन सेल है बना। इंक्यूबेशन में और क्या तैयारी हमको करनी पड़ेगी, इसका अगर हमको गाइडेंस मिल जाता है तो एक अच्छा बॉल हो जाएगा। ठीक है मैम, लॉन्ग टर्म इसको प्लान करेंगे हम लोग, और देखेंगे कभी अगर विजिट वगैरह कर पाऊँ मैं आपके यहाँ पे तो प्लान करेंगे इसको अकॉर्डिंगली हम लोग, जो है ना। तो मैं भी लिंक वगैरह आपको भेजता हूँ, उसको आप देखिए, तो स्टडी वगैरह कीजिए, बच्चे जैसे भी है ना। यस सर। और आजकल जो है ना काफी इजी हो गया है, और काफी ट्रांसपेरेंसी सिस्टम में हो गई है। और बहुत बार जो देखते हैं पहले ऑफलाइन होता था, नहीं आप फाइल जमा कीजिए, सब काम काफी कम हो गया है अभी, पूरा भी ऑनलाइन चालू हो गया है। काफी अच्छा सिस्टम आजकल के डेट में है, तो डेफिनेटली बच्चे जो इसका लाभ उठाए हम लोग तो यही चाहेंगे। Yes, sir. Sure, sir. Thank you. Thank Yes, you ma'am. very much. Thank you, ma'am. Thank you so much. Thank you, sir. Thank you. Yeah, thank you, sir.